जय शिवराय. खरं तर आजचा दिवस असा आहे की आपल्या तालुक्याचं नेतृत्व स्वर्गवासी वल्लभजी बेनके साहेब आपल्याला सोडून गेलेत. ते दुःख आहे. त्यांना प्रथमतः भावपूर्ण आदरांजली महाराष्ट्राच्या तमाम बंधू भगिनीच्या वतीने मी या ठिकाणी समर्पित करतो. आणि नियोजित कार्यक्रम जो आहे तो उद्याची 13 तारीख महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे चिरंजीव अर्थात खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांचा एक दौरा नियोजित आहे 13 तारखेला. आणि तो दौरा निरगुडे पाडाळी या मतदारसंघामध्ये देवळे या गावी तो त्या ठिकाणी तो दौरा त्या ठिकाणी सायंकाळी 5 वाजता त्यांचा घेतलेला आहे. आदरणीय शिवाजीदादा आढराव पाटील यांनी या दौऱ्याचं त्या ठिकाणी नियोजन केलंय. नियोजन याचा अर्थ असा की त्यांनी तारीख आम्हाला मिळवून दिली आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब त्या ठिकाणी येत आहे उद्या 5 वाजता. प्रथमतः ते जिथे छत्रपती शिवरायांचा सर्व जगातला उंच पुतळा आणि भगवा ध्वज होतोय तिथे 5 वाजता सायंकाळची भेट देणार आहे. आणि तदनंतर मग गोधऱ्याकडे शिवसेनेचा मेळावा त्या ठिकाणी होतोय त्या जिल्हा परिषद गटाचा. तालुक्यातल्या तमाम असलेल्या इतर गटातल्या जे शिवसैनिक आहेत त्यांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी वेळ काढून थोडस 5 वाजता जर तिकडे आलात तर बरं होईल. पश्चिम भागातल्या बऱ्याचशा अडचणी आहेत. खरं तर वरच्या भागामध्ये छोटस धरण सुद्धा आम्हाला म्हणजे जसं आपण गंगाळदरे आपण पाहिलं किंबहुना काही MI टँक आपण पाहिले, चोळीचा बंधारा आपण पाहिला. असा एक छोटासा आपल्याला पाण्याचा तिथे आम्हाला स्रोत अपेक्षित आहे की आमचे देवळं झालं, खडकुंब झालं, आमचं खैरे खटकाळे झालं, आजनावळे झाले, निमगिरी झाले, या सगळ्या लोकांना पाण्याचा स्रोत उन्हाळ्यामध्ये गुराढोरांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना तिथं पाणी मिळत नाही. हा संवेदनशील विषय आम्ही त्यांच्यासमोर उद्याच्या मेळाव्यामध्ये मांडणार आहोत. बुडीत बांधण्याचा विषय सुद्धा त्यांच्यासमोर मांडणार आहोत जेणेकरून आम्हाला आदिवासी बांधवांनी जमिनी दिल्या धरणासाठी पण त्यांना वाली कोण राहिलेली नाही अशी एकंदर भावना मागच्या 50-60 वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते. माझ्या काळामध्ये मी बुडीत बांधण्याला मंजुरी दिली पण त्याच्यावर काही पुढे काम झालेलं नाही, ठोस असं काम झालेलं नाही. तर ते येत आहेत म्हणजे आम्हाला परवणे देखील आहे. हळदी कुंकाचा कार्यक्रम तिथे सौभाग्यवती सुनीताताई रोहिदास बोराडे यांनी हळदी कुंकाचा कार्यक्रम महिलांसाठी आयोजित केलेला आहे. तर त्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमात सुद्धा आमच्या सर्व महिला भगिनी तिथे यावं अशी आम्हाला त्या ठिकाणी अपेक्षा आहे. आमची विनंती महिला भगिनी राहणार आहे. आणि एक चांगला मेळावा शिवसेनेचा त्या वरच्या भागामध्ये घेतोय. त्या वरच्या भागामध्ये आमचे उपतालुका प्रमुख दत्ताजी गवारे आणि त्यांचे सर्व सहकारी तिथं काम करतायत आणि एक चांगलं आयोजन तिथं होत आहे याचा मला आनंद आहे. आपण सर्व लोकांनी त्या नियोजित कार्यक्रमाला आणि श्रीकांत शिंदे साहेबांचं स्वागत करायला आपण शिवसेनेच्या वतीने आणि सर्वसामान्य आम शेतकरी बंधू भगिनी यावं. अजूनही काही अडचणी त्या आपण त्याच्या पुढे मांडल्या पाहिजेत कारण शेवटी राज्याचे प्रथम नागरिक मुख्यमंत्र्यांचे ते चिरंजीव आहेत आणि ते विशेष म्हणजे खासदार आहेत. या प्रक्रियेमध्ये आपल्याला तालुक्याला काही ना काही वरदान मिळेल, काम करताना संधी मिळेल, आपल्याला एखाद दुसरं चांगलं काम त्यांना सुचवता येईल. आणि म्हणून आपण विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण सर्व लोक तिथे यावं अशी माझी आग्रहाची कळकळीची नम्र विनंती आहे. आणि त्या विनंतीला साथ घालून आपण सर्वांनी यावं अशा पद्धतीचं भावना व्यक्त करतो. 13 फेब्रुवारी म्हणजे उद्या सायंकाळी 5 वाजता ठिकाण देवळे चिंचेची वाडी अगत्याचे येणं करावं असं जिल्हा प्रमुख या नात्याने मी आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 90 96 88 98 98. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या,
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.